The next question, balance the given equation. You can see here there are more steps while balancing the equation. बघा आपण फर्स्ट क्वेश्चन जो पाहिला होता त्यामध्ये स्टेप्स आणि सेकंड मध्ये स्टेप्स थोड्या एक्स्ट्रा स्टेप्स आहेत, पण इझी आहे. एक लक्षात घ्या, फक्त स्टेप्स जास्त आहे आणि तेच रिपीट झालेलं आहे, त्यामुळे खूप टफ नाही. बघा लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप 1 काय सांगितलं होतं? स्टेप 1, रिराइट द गिवन इक्वेशन ऍज इट इज. दिलेले समीकरण आहे तसे पुन्हा लिहायचं. बघा दिलेलं इक्वेशन हे होतं SO2 प्लस H2S gives S प्लस H2O. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइड, S म्हणजे सल्फर, H2O म्हणजे वॉटर. हा सल्फर डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाइड आहे. दोघांचा डिफरन्स कळतो का? हा सल्फर डायऑक्साइड आणि हा हायड्रोजन सल्फाइड. S फॉर सल्फर आणि H2O म्हणजे वॉटर. आपला बॅलन्स करायचं. स्टेप नंबर 2 हा बघा, मगाचे सेंटेन्स दिले बघा. राईट द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच एलिमेंट इन द अनबॅलन्स इक्वेशन ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. बघा कोणकोणते एलिमेंट्स आहेत बघा. सल्फर आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन. S, O आणि H. बघा ओके. आता रिएक्टंट म्हणजे लेफ्ट साइडला, लेफ्ट साइडला S किती वेळा चेक करा? 1 आणि 2. बघा S 2 टाइम आहे. बघा O बघा किती वेळा आहे? O पण 2 टाइम आहे. आणि हायड्रोजन बघा H पण 2 टाइम आहे. हे रिएक्टंट मध्ये, अभिक्रियाकारकामध्ये उत्पादित आहे. या साइडला बघा S बघा 1 टाइम आहे. ऑक्सिजन पण बघा 1 टाइमच आहे आणि हायड्रोजन 2 टाइम आहे. हे जे दिसतंय ना तेच इथे दिले. त्यामुळे इथेपर्यंत काय सेकंड स्टेप पर्यंत कुठेही डिफिकल्ट काहीच नाही आहे. फक्त इथे जेवढे नंबर्स आहेत इथे लिहायचे, फक्त कॉलम व्यवस्थित दाखवायचे. ओके. स्टेप 3 आता लक्षात घ्या. आपण एक एक बॅलन्स करूया. बघा स्टेप 3, टू इक्वलाइज द नंबर ऑफ सल्फर. आपण पहिल्यांदा सल्फरला इक्वल करूया. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. सल्फरला जर आपण इक्वल करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्ही बघू शकता. त्यासाठी आपण एक नवीन कॉलम बनवावा लागणार. प्रत्येक वेळी इथून पुढे असा कॉलम बनवायला लागणार. हा सेम कॉलम बघा. काय लिहिणार? नंबर ऑफ ऍटम्स ऑफ सल्फर. आपल्याला बॅलन्स करायचं म्हणून इथे सल्फर आलेला आहे. बाकी तर यायला नंबर ऑफ ऍटम्स इन रिएक्टंट, नंबर ऑफ ऍटम्स इन प्रोडक्ट. इथे इनिशियली आणि इथे टू बॅलन्स. इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती होते आणि टू बॅलन्स म्हणजे आपल्याला बॅलन्स करताना कोणता नंबर पाहिजे. कळतं का? हे इनिशियली म्हणजे सुरुवातीला स्टार्ट केलं तेव्हा किती होते आणि आपल्या बॅलन्स करताना किती लागणार. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. आता आपण कोणी S बॅलन्स करतो की नाही? मग आता S तुम्ही चेक करा. लेफ्ट साइडला S बघा. इथे 1 टाइम आहे का? 1 आहे. कुणामध्ये सांगा 1 आहे? इन SO2. बघा SO2 मध्ये 1 टाइम आहे आणि H2S मध्ये पण 1 टाइम आहे, म्हणून ते 1 1 दिले. बघा 1 इन H2S. कळतं का हे काय आहे? 1 इन SO2 आणि 1 इन H2S. बघा इथे पण S 1 टाइम आहे, इथे S 1 टाइम आहे. आता तुम्ही प्रोडक्ट मध्ये चेक करा. प्रोडक्ट मध्ये S किती वेळा आहे? प्रोडक्ट मध्ये इकडे S किती वेळा आहे सांगा? 1 टाइम आहे. 1 इन S. आता एक काम, इथे 1 आणि 1 किती आहे? 2 झाले की नाही? पण इथे मात्र किती आहे? 1 आहे. मग याला जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर या 1 ला कोणी मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय केलं तर बघा इथे 2 आहे ऑलरेडी. इथे फक्त याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे 2 एक्स्ट्रा घ्यावे लागतील. कळतंय का? इथे 2 आयटम्स आहे ना, इथे फक्त किती आहे? 1 आहे ना. मग आपल्याला पाहिजे तिथे 2, कारण सेम व्हायला पाहिजे म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून इथे लिहायचं बघा. नाउ ऍड 2 ऍज कोइफिशियंट 2. कुणाला कोइफिशियंट जॉईन करायचं? S. इन द प्रोडक्ट द इक्वेशन बिकम्स. म्हणजे आपल्याला 2 कोणाला जॉईन करायचं आहे? 2 हा जो कोइफिशियंट आहे ना S ला फक्त जॉईन करायचं. बाकी इक्वेशन आहे. इक्वेशन काय होतं बघा? SO2
प्लस H2S गिव्स काय सांगितलं, 2 कोणाला जॉईन करायचं आहे, S ला 2 जॉईन करायचं आहे बघा, कोइफिशियंट प्लस H2 बघा, इथे फक्त चेंज झाला बघा, बाकी कुठे, बाकी आहे तसं बघा, 1 2 आहे तसं बघा, हे पण आहे तसं दिलं, फक्त इथे S च्या जाग्यावर 2 लिहावं लागलं बघा. सल्फर सेम झाला का चेक करा, इथे S 2 वेळा आहे 1 आणि 2, इथे पण S 2 टाइम, सल्फर बॅलन्स झालेला आहे, एक झाला. आता आपण दुसरा बघूया, टू इक्वलाइज द नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम इन द अनबॅलन्स इक्वेशन. आता आपण ऑक्सिजनला बॅलन्स करूया. ऑक्सिजन बघा, आता तुम्ही इकडे चेक, आता इथे चेक करत जाऊ. ऑक्सिजन इथे किती वेळा आहे बघा, 2 टाइम आहे का, इथे बघा ऑक्सिजन किती टाइम आहे, फक्त 1 टाइम आहे बघा. हा कॉलम सेम तसंच बघा, नंबर ऑफ ऍटम्स ऑफ, फक्त एस च्या जागेवर काय टाकलं, फक्त ओ, बाकी आहे बघा. नंबर ऑफ ऍटम्स इन रिएक्टंट, इथे बघा नंबर ऑफ ऍटम्स इन प्रोडक्ट इनिशियली अँड टू बॅक, कॉलम सेम टाकायचं आहे, फक्त इथे एलिमेंटचं नाव बदल, इथे एस आहे, इथे ओ आहे. आता आपल्याला ऑक्सिजन चेक करायचं, लेफ्ट साइडला इथे बघा, आता याच्यामध्ये चेक करा, आता इकडे नाही बघायचं, याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये चेक करा, ओ किती वेळा आहे चेक करा, ओ 2 टाइम आहे का, O2 ना, म्हणजे 2 टाइम 2 इन SO2, हा 2 कुणामध्ये आहे ते इथे ब्रॅकेट मध्ये लिहिलेला आहे, इन SO2, SO2 मध्ये 2 टाइम आहे. आणि आता राईट साइडला चेक करा, आपण कोण चेक करतो, ऑक्सिजन ना, ऑक्सिजन 1 टाइम आहे का, 1, पण कुणामध्ये आहे, इन H2. आता बघा इथे 2 टाइम आहे, इथे मात्र किती टाइम आहे, 1 टाइम आहे, म्हणजे याला किती कुणी मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय केलं, मग बघा इथे पण 2 आणि इथे पण 2 होईल ना. मग आता मला सांगा 2 कोणाला जॉईन करावा लागेल, हा जो 2 जसं आपण इथे बघा 2 कोणाला जॉईन केला होता, एस ला केला होता, तसा इथे 2 कोणाला जॉईन करावं लागेल, H2 ला. म्हणजे इथे बघा, नाव ऍड 2 ऍज कोइफिशियंट टू H2O इन प्रोडक्ट मध्ये ना H2 इन प्रोडक्ट, द इक्वेशन बिकम्स, फक्त आता काय करणार, हेच इक्वेशन रिपीट करताय बघा, 1 हे आहे तसं बघा, आहे तसं, इथे आहे तसं, इथे बघा 2S आहे तसं, आणि प्लस याला काय जॉईन करायला सांगितलंय, 2, म्हणून 2H2 बघा, इथे चेंज झाला बघा, दिसतंय की बघा, कुठे प्रॉब्लेम असेल तर बघा, इथे पर्यंत बघूया. आता चेक करा, हायड्रोजन सेम बघा, आपण ऑक्सिजन सेम केला बघा, इथे ऑक्सिजन 2 टाइम आहे का, इथे पण ऑक्सिजन बघा किती टाइम झाले, हे 2 याला पण मल्टिप्लाय, म्हणजे ऑक्सिजन किती टाइम झाले, 2 टाइम झाले. आता एक काम करा, हायड्रोजन आपण मगाशी बघितलं हायड्रोजन सेम होता बघा, इथे पण 2 आहे, इथे पण 2, पण आता त्या इक्वेशन मध्ये चेक करा, हायड्रोजन नंबर चेंज झाला बघा. आता मला सांगा, लेफ्ट साइडला चेक करा, लेफ्ट साइडला रिएक्टंट हायड्रोजन किती टाइम आहे, 2 टाइम आहे, H2 म्हणजे 2 टाइम आहे, इकडे हायड्रोजन बघा ना किती आहे, 2 2 जा 4 टाइम, म्हणजे तुम्हाला हायड्रोजन बॅलन्स करावा लागेल. म्हणून लिहिलं स्टेप नंबर 5, टू इक्वलाइज द नंबर ऑफ H atoms इन द अनबॅलन्स इक्वेशन. हे सेंटेन्स पण सेम तसंच बघा, इक्वलाइज द नंबर ऑफ, इथे ऑक्सिजन, तिथे कोण घेतलं, हायड्रोजन, सेंटेन्स तीच लिहायची, फक्त एलिमेंटचं नाव चेंज करायचं आहे, बॉक्स पण सेम असाच, फक्त इथे एस होता की नाही, तिथे फक्त कोण टाकलंय, H टाकलेलं, बाकी बॅलन्स बघा आहे तसा बॉक्स घेतला, सेम टू सेम, इनिशियली टू बॅलन्स. आपण कोण चेक करतोय, हायड्रोजन, लेफ्ट साइडला हायड्रोजन चेक करा, हायड्रोजन बघा इथे आहे का, किती टाइम आहे, 2 टाइम आहे का, पण 2 कुणामध्ये आहे ते इथे लिहिले बघा, इन H2S, ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं कळलं का तुम्हाला, हे 2 कुणामध्ये आहे, H2S मध्ये 2 टाइम आहे. आणि तिकडे चेक करा, हायड्रोजन कुणामध्ये बघा, 2 2 जा 4, पण कुणामध्ये आहे ते, इन 2H2. मग आता इथे चेक करा, इथे 2 आहे, इथे 4 आहे, तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. मग बॅलन्स करण्यासाठी मला सांग, इथे तर 4 आहे ऑलरेडी, मग या 2 ला अजून कोणी मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 2 जा 4 बघा सेम होतं का. मग आता मला सांग, हा जो 2 आपण एक्स्ट्रा घेतो तो कुणाला जॉईन करावा लागेल, याला जॉईन करा. म्हणून बघा, नाव ऍड 2 ऍज कोइफिशियंट टू H2S इन रिएक्टंट, कारण हा रिएक्टंट मध्ये आहे ना, मग इथे बघा ना, आपण प्रोडक्ट मध्ये जॉईन केलं तर 2 बघा, इथे मात्र कुणाला, रिएक्टंट मध्ये 2 जोडायचं. म्हणजे काय करणार, फक्त बघा आहे फक्त कुठे 2 जॉईन करायचं, याला, म्हणजे इथे 2 आलं बघा,
बाकीचं आहे सगळं. SO2 प्लस इथे 2 आला 2H2S प्लस 2S प्लस 2H2. आता एक चेक करूया. हायड्रोजन सेम झाला का चेक करा. 2 2 जा 4, इथे पण 2 2 जा 4. हायड्रोजन सेम झाला, पण एक नंबरमुळे ना काही बाकीचे नंबर कधी कधी चेंज होतात. ऑक्सिजन चेक करा. इथे ऑक्सिजन किती टाइम आहे? 2 टाइम आहे. इथे पण ऑक्सिजन 2 टाइम बघा. म्हणजे हायड्रोजन सेम झाला, ऑक्सिजन सेम झाला, बरोबर का? आता राहिला सल्फर चेक करा. सल्फर जरा चेक करता इथे किती टाइम आहे तुम्ही बघा. इथे 1, इथे 2, याला मल्टिप्लाय म्हणजे इथे बघा S किती वेळा झाला? 2 टाइम. इथे 1 टाइम म्हणजे किती टाइम आहे? 3 टाइम आहे बघा. पण इथे मात्र S किती वेळा आहे? 2 टाइम आहे. परत का बघा, परत एकदा बघा. इथे 2 लिहिल्यामुळे S 2 टाइम आहे आणि इथे 1 टाइम आहे ना, म्हणजे S किती वेळा झाला? 3 टाइम झाला की नाही? पण इथे किती वेळा आहे? 2 टाइम आहे. म्हणून आपण ही डायरेक्ट स्टेप घेऊ शकतो. ऑलरेडी S आपण बॅलन्स केलेला आहे, म्हणून फक्त 2 च्या जागेवर फक्त कोण टाकायचं? 3. ते लिहिले बघा. नाव इक्वलाइज द सल्फर ॲटम टू बॅलन्स सल्फर ॲटम्स आणि मग पुढे द बॅलन्स इक्वेशन बिकम्स. फक्त 2 च्या जागेवर 3 टाका आणि आता सगळे चेक करा. बघा सल्फर बघा 1 आणि इथे 2 टाइम म्हणजे किती वेळा झालं? 3 टाइम. इथे पण सल्फर 3 टाइम. ऑक्सिजन बघा इकडे 2 टाइम. राईट साइडला चेक करा 2 टाइम. हायड्रोजन बघा 2 2 जा 4, इकडे पण 4. सगळे बॅलन्स झाले बघा. आणि मग लिहायचं राईट द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड फिजिकल स्टेट मध्ये लक्षात घ्या हा गॅस आहे म्हणून G लिहिलं. हे ॲक्वायस सोल्युशन आहे म्हणून AQ लिहिलं. हा सॉलिड आहे म्हणून S लिहिला आणि ते लिक्विड आहे म्हणून L घेतलेला आहे. एक लक्षात घ्या ना, आपण या आन्सरची साईज बघितली की आपल्या वाटेल खूप डिफिकल्ट आहे. एक लक्षात घ्यावा, तुम्ही बघा ना, हा बॉक्स, हा बॉक्स, हा बॉक्स, हे तिन्ही बॉक्स सेमच आहे. फक्त काय बदललंय? इथे फक्त बघा एलिमेंटचं नाव बदललंय. नेक्स्ट हे सेंटेन्स पण बघा, हे सेंटेन्स बघा, हे सेंटेन्स चेक करा, हे सेंटेन्स बघा, सेम टू सेमच आहे. फक्त काय बदललेलं आहे? एलिमेंटचं नावच तेवढं बदललेलं आहे. इथे पण तुम्ही बघा ऍड 2 ऍज कोएफिशियंट, फक्त इथलं एलिमेंट कंपाऊंड चेंज झालं. फक्त इथलं कंपाऊंड फक्त चेंज होते बघा. बाकी एकदा तुम्हाला स्टेप्स कळल्या ना की तुम्ही इझिली सोडवू शकता. पण एक लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रॅक्टिस पाहिजे. आता मी तुम्हाला 2 इक्वेशन बॅलन्स करून दाखवलेली आहे. आता बाकीची इक्वेशन तुम्हाला PDF मधून मी सेंड करतो आहे, त्यावरून तुम्ही समजून घ्या किंवा घ्यावीच लागतील. अशाच स्टेप्स मध्ये दिल्या जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, रायटिंग मध्ये चेक करा तुम्हाला येतं की नाही ते. ओके.